गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या गणरायाचं उद्या घरोघरी आगमन होते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात सकाळपासून गणरायाचं आगमन होईल। सायंकाळी बहुतांशी गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पास मोरयाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात आपल्या घरी आणले। बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी फुलली होती। गणरायाची प्रतिष्ठापना विधिवत करण्यात येणार आहे। हरितालिकांची पूजा शुक्रवारी घरोघरी भक्तिभावाने करण्यात आली। शनिवारी गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवास सुरुवात होतीये। मागील 15 दिवसांपासून बाप्पाच्या आगमनाची तयारी केली जाते। घराघरातील तयारी पूर्णत्वास येत असताना गणेश मंडळांची जोरदार धावपळ सुरू आहे। गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख बाजारपेठेत भाविकांनी विविध सजावटीच्या वस्तू तसेच अन्य साहित्य खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसते। प्रामुख्याने पूजा साहित्याला वाढती मागणी होती। मागील आठवड्यापासूनच सांगलीकरांचा खरेदीचा उत्साह होता। खरेदी करण्यासाठी भाविकांनी प्रामुख्याने मारुती रस्ता परिसरात गर्दी केली। तसेच 4 चाकीत आणि जड वाहतुकीस इथे बंदी घालण्यात आली होती। गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस प्रमुख रस्त्यावर तैनात करण्यात आले होते। यंदा कागदी फुलांना अगदी मागणी आहे। बाजारपेठेत LED लाईट, सजावटीकरिता आवश्यक असणारे कापडी पडदे, त्याचप्रमाणे नानाविध प्रकारचे आकर्षक दिवे यांनी भाविकांची पसंती आहे। महापालिका प्रशासन आणि काही सामाजिक संघटनांनी शाडूच्या मूर्ती निर्मितीची कार्यशाळा घेतल्याने सुमारे 1000हून अधिक भाविकांनी स्वनिर्मित गणेश मूर्ती तयार केल्या आहेत। त्या मूर्तींची शनिवारी प्रतिष्ठापना होणार आहे। जागरूक पर्यावरण प्रेमींकडून शाडूच्या मूर्तींना मागणी वाढली आहे।